आवाज येतो का सगळ्यांना? कोण राहिले जॉईन व्हायचं? ते वेदला पण सांगा रे. अश्विन प्रश्न वाच. If a bar is equals to minus I cap plus j cap plus k हे pat वाचू and नको, हे वाचायचं नाही. प्रश्न वाचताना परीक्षेत कसं वाचायचं बघा. की ए बार अँड बी बार दिलाय, देन फाइंड दी वेक्टर सी बार. सी बार काढायचंय. सी बार काढायचं तर लेट सी बार इक्वल टू किती? एक्स आय बार. जो काढायचा त्याला डायरेक्टली हे करून टाकलं. ठीक आहे. नाव काय म्हणले, वाच पुढं. then find the vector c bar satisfying the following condition. हम्म. पहिली कंडिशन काय? That is coplanar with a bar and b bar. ए आणि बी बार कोप्लेनर असायला डिटर्मिनंट व्हॅल्यू किती पाहिजे? सी बार, ए बार आणि बी बारची. 0. बरोबर. दुसरी कंडिशन वाच. And that is perpendicular to b bar. काय करणार मग? बी बारला परपेंडिक्युलर म्हणजे C bar आणि b bar चा डॉट प्रोडक्ट डॉट 0 होणार. प्रोडक्ट म्हणजे 2x प्लस 0y प्लस झेड इक्वल टू 0. ही दुसरी कंडिशन. ही पहिली कंडिशन. तिसरी कंडिशन वाच. A bar dot c bar is equal to 7 ए आणि सी चं डॉट प्रोडक्ट सांग मला. मायनस एक्स plus y plus z. इक्वल टू किती? 7. किती कंडिशन्स आणि किती अननोन्स आहेत? 3 कंडिशन 3 unknown. करता येईल का सॉल्व? हो. सगळ्यांना सॉल्व करता येईल का? जो काढायचा आहे त्याला लगेच एक्स आय वाय जे झेड के म्हटलं आणि सॉल्व केलं इथं तुला. करता येईल सगळ्यांना? देवदत्त वाच. Vector OA bar turns through a right angle passing through positive axis on the way so that the vector in its new position is 4i minus j minus k upon root 2. शो दॅट द न्यू पोझिशन असं म्हटलंय ना त्यांनी. ते 2 मिनिटासाठी बघू नको. हा काय करायचंय बघ आपल्याला. ओए बार फार चांगला प्रश्न आहे. आपल्याला हा लक्ष देऊन बघावा लागेल. हा आपला एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस, हा झेड ऍक्सिस. ठीक आहे. हा तुझा कोणीतरी तो वेक्टर आहे ओए बार, त्याची कॉर्डिनेट्स 1 2 2 आहेत. ठीक आहे. काय करायचंय बघ इथं. टर्न्स थ्रू अ राईट अँगल पासिंग थ्रू पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. कळतंय का बघ तुला? ही तुझी एक्स ऍक्सिस आहे. ह्याला एक्स ऍक्सिसच्या मधनं पास करत 90 डिग्रीनं फिरवायचं, म्हणजे त्याची फायनल पोझिशन इथं कुठेतरी असेल का रे? आणि तो असं कशातनं पास होईल? एक्स ऍक्सिस मधनं पास होईल का? हो. आता प्रॉब्लेम सांगतो तुला. तो पास झाला, नवीन पोझिशन घेतला का रे? ए न 90 डिग्रीनं पास होऊन. हम्म. आता नवीन पोझिशनचे जे कॉर्डिनेट्स आहेत ते म्हणजे एक्स असतील, वाय असतील किंवा आणि झेड, हे तीन. So किती अननोन्स इंट्रोड्यूस केले मी आता? 3. 3. आता डोकं लाव आणि त्या 3 कंडिशन काय काय तुला काढता येतील याचा विचार कर. एकदा तुला ते जमलं तर मग काय गणित सोडवता येते. 3 कंडिशन तयार झाले तर वेक्टरचं कामच संपलं. मग आपण आपलं 3 कंडिशन 3 अननोन सॉल्व्ह करणार. काय वाटतं सांग. जे डोळ्यासमोर एक एक कंडिशन येते तुला सांग मला. बोल. OA bar dot OB bar is equal to 0. व्हेरी गुड. ओए बार डॉट ओबी बार इक्वल टू 0, हे तर असणारच आहे. ओए बार आपलं काय आहे? आय प्लस 2 जे प्लस 2 के डॉट ओबी बार आपलं काय आहे? एक्स आय प्लस वाय जे प्लस Y झेड plus के K. इक्वल टू किती? 0. म्हणजे एक्स प्लस 2y प्लस 2z इक्वल्स टू 0. चलो, एक कंडिशन तुला मिळाली. नॉट एन इश्यू. पुढे. दुसरी कंडिशन. अरे विचार करून सांगायला लागणार तुला. पूर्ण कन्सेप्ट आतापर्यंत जेवढे शिकलाय ते सगळं लावावं लागेल यासाठी. व्हॉट कुड बी दी अदर कंडिशन?
OA bar plus AB bar is equal to OP bar. नाही, पण प्रॉब्लेम सांगतो तुला. ओए बार हा ओबी बार तुला एबी बार काढून मिळणार काय? यातनं एबी बार मिळेल तुला. पुढं काय त्याचं? ओए बार प्लस एबी बार इक्वल टू ओबी बार झालं, ते तुझं ट्रायंगल लॉ झालं. त्यातलं ओए तुला माहित आहे, ओबी तुला माहित आहे ना? तुला एबी बार मिळेल. हम्म. एबी बार तू काय आता एक्स मायनस वन इंटू आय बार, एबी बार डायरेक्ट पण काढू शकतो. एक्स मायनस वन इंटू आय बार प्लस वाय मायनस. त्याचं करायचं काय? कंडिशन कुठं आहे? ते कसं इक्वेट केलंस ना काहीतरी, समथिंग इक्वल टू समथिंग. हे तू फाइंड केलंस ना एक वेक्टर. हाऊ व्हॉट डू यू इक्वेट इट टू? किंवा त्यातनं काय असं एक्स वाय झेड ची कंडिशन मिळेल विच विल हेल्प यू टू फाइंड दी व्हॅल्यूज ऑफ एक्स वाय झेड. हॅलो, डोक्याला कोणालाही सुचत असेल तरी सांगा बरं का. ताण द्या जरा डोक्याला. तर हा, तो 90 डिग्री टर्न झालाय म्हणजे तो को प्लेनरच राहणार ना. व्हेरी गुड. कोप्लेनर राहणार कोणासोबत? आता ए बी बार आणि ओ ए बार आणि ओ बी बार. दोन वेक्टर तर जगातले कोप्लेनर असतातच रे. आणि ओ एक्स ओ ऍक्सिस एक्स, हा ओ एक्स वरचा कुठलाही वेक्टर, मग ओ एक्स वरचा एक वेक्टर आय बार म्हणूया आपण. हा. म्हणजे डिटर्मिनंट मध्ये मी काय करणार? कोप्लेनर म्हणजे एक तुझा ओ ए बार म्हणजे कोण रे बाबा? तो 1 2 2 ना. एक तुझं ओबी बार म्हणजे कोण? एक्स वाय झेड. आणि एक कोणचे? तुझं एक्स ऍक्सिस. दुसरी कंडिशन मिळाली का देवदा? दुसरी कंडिशन मिळाली का? असं जर तू फिरवलायस याला हो. ओए पासनं ओबी कडं एक्स थ्रू फिरवलायस, म्हणजे एक्स ऍक्सिसच्या मधून तू असं त्याला आर पार करून खाली गेलायस 90 डिग्रीनं, तर एक ओए वेक्टर हा तुझा आय बार वेक्टर आणि हा ओबी बार हे तिन्ही एका प्लेन मध्ये असतील का नाही? हो. मग तिघांचेच डीआरएसचा डॉट आपलं बॉक्स प्रोडक्ट म्हणजे सॉरी डिटर्मिनंट व्हॅल्यू किती असते? ती किती असणार? ती कोप्लेनर आहे म्हटल्यावर 0. झिरो. 0. दुसरी कंडिशन मिळाली. अजून एक कंडिशन पाहिजे. त्यांच्या दोघांचं प्रोजेक्शन सेम असेल. त्यांचा दोघांचा प्रोजेक्शन सेम असेल म्हणू शकतोस तू. दोघांचे प्रोजेक्शन सेम असं नाही सोड. का सांगतो तुला मी. प्रोजेक्शन हा या अँगलवर डिपेंड करेल ना, एक्स वरचा प्रोजेक्शन जो असेल तो. आता तो आधी किती होता आणि नंतर किती होता माहित नाही. हा दोघांमधला 90 आहे. हा समजा 30 असेल आणि हा 60 असेल, तर कदाचित बी चा प्रोजेक्शन कमी येईल, ए चा प्रोजेक्शन जास्त येईल. अलग लक्षात. हम्म. तो मॅग्नेट्यूड ओ इक्वल टू मॅग्नेट्यूड ओबी म्हणू शकतोस ना रे. रोटेट केलं म्हणून थोडी ना वेक्टर छोटा मोठा झाला. त्या वेक्टरलाच फिरवलं का नाही आपण इथनं असं. इफ यू आर रोटेटिंग अ वेक्टर, डज दॅट मीन यू आर इन्क्रीजिंग इट्स मॅग्नेट्यूड हम्म. ऑर डिक्रीजिंग इट्स मॅग्नेट्यूड? हम्म. अलग लक्षात. हम्म. रोटेट केलं म्हणजे काय झालं? तोच वेक्टर फिरलाय ना, फक्त त्याची दिशा बदलली. मग मॅग्नेट्यूड काय राहणार? सेम राहणार. मग थर्ड कंडिशन जी यातली असेल, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इक्वल टू मला वाटते 9 येईल. कारण ओईची मॅग्नेट्यूड 3 आहे ना, अंडर रूटच्या. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इक्वल टू 9 येईल. तीन कंडिशन कळाले का? आता ह्याला काय पुढे सॉल्व्ह करायचे ते तुम्ही, यू कॅन डू इट. तो काय मोठा विषय नाही. कारण ह्यातनं काय होणार आहे सांगतो. ह्यातनं तुमचा हा 0 0 वाला एक्सपान्शन जाणार आहे. हा फक्त ह्याचं राहणार आहे. तर मला वाटते 2z - 2y इक्वल टू 0 होईल. झेड इक्वल टू वाय होईल या कंडिशन मध्ये. झेड इक्वल टू वाय यात पुट केला तर एक्स इक्वल टू 4y, एक्स इक्वल टू -4y होईल. आणि हे सगळं यात पुट केलं, एक्स इक्वल टू -4y आणि झेड इक्वल टू वाय, तर वाय मिळेल. वाय वरनं एक्स मिळेल आणि झेड पण मिळेल. आलं का लक्षात सगळ्यांना? तीन कंडिशन लक्षात आलेत का? पहिलं म्हणजे जे डोळ्यासमोर पटकन दिसते ते डॉट प्रोडक्ट. दुसरं म्हणजे काय रे? कशातनं तो पास झालाय तो कळालाय ना आपल्याला. तूच विचार कर ना, तू प्रत्येक दिलेल्या
गोष्टीचा उपयोग केलास काय? राईट अँगलचा उपयोग केलास ना देवदत्त तू? डॉट प्रोडक्ट घेऊन काय? 0. बरोबर का? शो दॅट न्यू पोझिशन सोडून दे, त्याचा काय उपयोग नाही, ते आपल्याला शो करायचं आहे. ऑन एक्स प्रूफ पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस थ्रू जाते, याचा काय उपयोग केलास? काहीच नव्हतं ना केलेला. आणि तिसरी गोष्ट जी लपलेली आहे, टर्न ज्याला केले, रोटेट ज्याला केले, तर तो वेक्टर तर सेम आहे. टर्न केले म्हणजे मॅग्नेट्यूड काय राहणार आहे त्याची? नाहीतर डोळ्यासमोर तसं दिसायला एकच कंडिशन दिसते हो, डॉट प्रोडक्ट 0. मग एका कंडिशन मधनं 3 अननोन कसे काढायचे? आले का लक्षात? लक्षात आलंय? हा क्वेश्चन टर्न्स शॉर्ट नोट्स मध्ये, थेअरीमध्ये काय करा, टर्न्स किंवा रोटेट्स म्हणलं असेल तर तिथं त्याचा अर्थ मॅग्नेट्यूड सेम म्हणा. टर्न्स थ्रू एक्स ऍक्सिस म्हणलं असेल तर त्याला कोप्लेनर म्हणा विथ एक्स ऍक्सिस. हे जरा शॉर्ट नोट्स मध्ये ऍड करून ठेवा, कधी पण उपयोगात येते. आले का लक्षात? आता हे काय एकदा झाल्यानंतर तुमचं तो एक्स वाय झेड मिळालं की तुमचं काम होऊन जाईल, काय प्रॉब्लेम? अक्षयवाच ते वेदला सांगितलं का? A bar equals to B bar equals to magnitude of A bar plus B bar is equals to 1. Find the value of magnitude of A bar minus B bar. सांग काय करूया? मॅग्नेट्यूड ऑफ ए बार मायनस बी बारची व्हॅल्यू काढायची की नाही तुला? हो. एक्स म्हणूया काय रे? हा. काय सांगितलं अशा क्वेश्चन्सला काय करायचं? इक्वेशन्स स्क्वेअर करायचं, स्क्वेअर. हा. काय जमू दे नाही जमू दे तुला, स्क्वेअर कर. काय त्यातनं होते का बघ. मॅग्नेट्यूड ए ची 1, मॅग्नेट्यूड बी ची किती 1, हे 1. दिले ना, ह्याचा स्क्वेअर कर. चल, मॅग्नेट्यूड ए चा स्क्वेअर प्लस मॅग्नेट्यूड बी चा स्क्वेअर प्लस 2 ए Square. डॉट बी होईल ना रे. आणि हो. कुठल्याही वेक्टरचा स्क्वेअर म्हणजे स्वतः बरोबरचा डॉट प्रोडक्ट, बरोबर का? हो. 1 चा स्क्वेअर किती? राईट साईडला 1 आहे ना, 1 चा स्क्वेअर हा. 1. हे 1, हे 1, 1 2 तिथे गेले, 1 मायनस 2 -1/2 आला का ए minus डॉट 1. बी? हो. आणि ए ची मॅग्नेट्यूड 1 आहे, बी ची मॅग्नेट्यूड 1 आहे. तुमची मला 1 आहे. कोणाची काढायची आहे? मॅग्नेट्यूड ए A. मायनस बी काढायचे ना. हो. स्क्वेअर कर. Magnitude A square plus B square minus 2AB. ए डॉट बी, ए बी नव्हे, A dot B. ए बी कॉस थिटा होते ते, म्हणून हे फक्त डॉट मध्ये लिहितोय, हे मॅग्नेट्यूड मध्ये लिहितोय. सांग 1 plus 1 plus 1. म्हणजे किती झाले? Root x equals to root 3. √3. लक्षात आलं का? स्क्वेअरिंग हेल्प करते, बाकी काही डोकं लावायचंच नाही. सगळ्या क्वेश्चनला एकच स्क्वेअर करायचं मोस्टली. म्हणजे एवढं करायची गरज नाही. आपण आपलं आपलं सुटसुटीत सोडाय का, एवढे सगळे फॉर्म्युला आपल्या लक्षात राहणार नाही. आणि त्यातनं पण तेच झालंय, म्हणजे ते सगळं कॅल्क्युलेट होऊन तीच व्हॅल्यू क्रिएट झाली. अक्षयवाच If the vectors A bar, B bar, C bar are the unit म्हणजे vectors काय? such that वाचायचं आणि सांगायचं, सवय बदला. magnitude थांब. 1 असणार. हम्म. Uh, such that A bar plus B bar plus C bar is equals to 0. ते सगळे जॉईंट आहेत. जायला ट्रायंगल असं फॉर्म. ट्रायंगल फॉर्म होतं. त्याचा काय लगेच उपयोग होणार नाही तुला, कारण तुला काय व्हॅल्यू काढायची आहे? A bar dot B bar plus B bar dot C bar plus C bar dot A bar. एक्सपांड करूया, याला स्क्वेअर करूया काय?
हो. सांग. A bar हम्म. 2 प्लस 2 AB 2 A bar A dot B plus 2B A dot C plus 2B dot C. इक्वल टू 0 ना. हो. तू कॉमन घेतलास तर हाच तुझा क्वेश्चन आहे का? हा. हे 1 + 1 + 1 किती जाईल, पलीकडे जाईल का? हा. तुझा आन्सर किती? -3/2. आलं का लक्षात? हो. स्क्वेअर केलं इथं सुद्धा, काय वेगळं डोकं लावलेलं नाहीये. वाच. A bar B bar and C bar are mutually perpendicular vectors थांब of equal magnitude. थांब हा. म्हणजे काय करणार? पहिलं तर मॅग्नेट्यूड ए मॅग्नेट्यूड बी इक्वल टू मॅग्नेट्यूड सी, आणि हो. ए डॉट And बी equals इक्वल the टू dot 0, product 0. बी डॉट सी 0, ए डॉट सी 0. वाच आता पुढं. Find the angle between vector A bar and A bar plus B bar plus C bar. दोन वेक्टर मधला अँगल. काय थिअरी शिकवलंय? Cos theta is equals to dot product upon its magnitude. डॉट प्रोडक्ट अपॉन दोन्ही वेक्टरची So magnitude. बरोबर काय? हो. आता वरती एक्सपांड कर. A square. ए बार डॉट ए बार म्हणजे मॅग्नेट्यूड Is. एचा स्क्वेअर, आणि खाली एक मॅग्नेट्यूड एरिया आहे, म्हणजे वरती एक हा. मॅग्नेट्यूड ए राहील काय? हो. त्यानंतर ए डॉट बी A dot B. लिहिलायस की रे अक्षय इथं? हो. किती होणार? 0. आणि ए डॉट सी किती होणार? 0. काय राहिलं तुझ्याकडे? मॅग्नेट्यूड ए अपॉन किती? हा. मॅग्नेट्यूड ऑफ ए प्लस बी प्लस. Plus B plus C. पण आता तुला मॅग्नेट्यूड ए प्लस बी प्लस हे काढायला लागेल वेगळं. कसं सांग मला? त्या मॅग्नेट्यूड तुला माहित नाही समजा, त्याला वाय Squaring म्हणूयात काय? करायचं. हा, त्याला वाय म्हणूया का त्याच्या मॅग्नेट्यूडला? हा. आणि याच्या प्रत्येकाच्या मॅग्नेट्यूडला एक्स म्हणूया काय? हो. मग कार स्क्वेअरिंग करचं. X square plus X square plus X square is equal plus 0 इक्वल टू किती? is equal to Y square. वाय स्क्वेअर. मग तुझं वाय इक्वल टू किती झालं? Root 3x. मग बघ इथं, मॅग्नेट्यूड ए तुझी एक्स आहे, आणि वाय म्हणजे खालची मॅग्नेट्यूड किती येते? Root 3x. 1 बाय Root 3. कॉस थिटा. थिटा किती? अँगल काढायचा ना. Cos inverse 1 by root 3. कॉस इनवर्स 1/√. आलं का? दोन पण सोडवण्यासारखं तर काय नव्हतं ना त्यात. जे दिलंय ते पटपट मांडायचं, स्क्वेअर करायचं, सॉल्व्ह करायचं. प्रणव, Magnitude A bar plus magnitude B bar is equal to magnitude C bar, हम्म and A bar plus B bar is equal to C bar. हम्म म्हणजे ट्रायंगल लॉ. ट्रायंगल स्क्वेअर कर. अँगल तुला लगेच ट्रायंगल लॉन आपण काढता येईल, पण तू स्क्वेअर कर. मॅग्निट्यूड A bar चा स्क्वेअर प्लस मॅग्निट्यूड B bar चा स्क्वेअर हे इथं मात्र असंच येईल काय? प्लस 2 टू. इंटू मॅग्नेट्यूड ए वर इंटू मॅग्नेट्यूड बी वर, कारण हा ऑलरेडी मॅग्नेट्यूड ए प्लस मॅग्नेट्यूड बी चा स्क्वेअर आहे, हा इक्वल टू इज मॅग्नेट्यूड सी इक्वल चा. टू मॅग्निट्यूड C चा स्क्वेअर. आता हा वाला पण कर सर. हा वाला मॅग्नेट्यूड ए चा स्क्वेअर मॅग्निट्यूड ए बार चा स्क्वेअर प्लस मॅग्निट्यूड बी बार चा स्क्वेअर प्लस 2 ए डॉट बी इज इक्वल्स टू मॅग्नेट्यूड सी बारचा. मॅग्निट्यूड सी बार चा स्क्वेअर दोघांची राईट साइड सेम आहे काय? स्क्वेअर. राईट साइड सेम आहे हो तर लेफ्ट साइड पण सेम होईल का? हो ह्याला ही दोघं कॅन्सल होतील का? हो मग काय होईल? 2 इंटू मॅग्नेट्यूड ए हो इंटू मॅग्नेट्यूड बी इक्वल टू 2 इंटू ए डॉट बी, इज बरोबर का? इक्वल. हो ए डॉट बी म्हणजे काय? मॅग्नेट्यूड ए इंटू कॉस थीटा इज मॅग्नेट्यूड बी इक्वल्स इंटू टू 1. कॉस ऑफ अँगल बिटवीन कुणाचा? ए आणि बी ना.
हो तोच विचारलाय का? हो कॉस थिटा इक्वल टू म्हणजे किती? कॉस थिटा इज इक्वल्स टू 1, थिटा इज इक्वल्स टू 0. आलं का लक्षात? हो प्रणवच. 3 युनिट वेक्टर्स आहेत म्हणजे म्हणजे काय? मॅग्निट्यूड 1, हम्म. मॅग्निट्यूड 1 म्हणजे मॅग्नेट्यूड ए 1. बार बी बार सॅटिस्फाय ए बार प्लस बी बार प्लस सी बार इज इक्वल्स टू 0 हम्म. म्हणजे जॉईंट आहेत. जॉईंट आहेत म्हणजे 60-60-60 डिग्री झाले बघ. हो एकाची मॅग्नेट्यूड पण सेम आहे. बरोबर आहे. कोणतं कॉलेज झालं पण हो स्क्वेअर करूया का? स्क्वेअर करताना अँगल आता प्रणव तुला भेटलाय ना अडचण सर, सांगतो. हा, बोल. अँगल भेटलाय ना भेटलाय असू दे, पण ए स्क्वेअर बार करून आणि पण बी सॉल्व्ह बार करूया. मध्ये. मी काय म्हणतोय, इथे चालेल. एक गोष्ट शिकण्यासारखी अशी आहे की ए आणि बी मधला अँगल काढायचा आहे ना तुला, मग स्क्वेअर करताना या इक्वेशनचा डायरेक्ट स्क्वेअर करून चालणार नाही. सी बारला पलीकडे पाठवा आणि मग स्क्वेअर कर. का बघू? कारण ए मला बार आणि बी बी डॉट बार सी आणि मधला ए डॉट सी अँगल. मध्ये इंटरेस्टच नाही रे. त्याचं काय करून घेऊ मी? मला ते नकोच आहे. हा मग मी सी बारला पलीकडे पाठवतो, स्क्वेअर करतो. सांग मग. मॅग्नेट्यूड एचा स्क्वेअर. प्लस मॅग्निट्यूड बी चा स्क्वेअर प्लस 2 ए बार बी बार ए डॉट बी बार इज इक्वल टू मॅग्निट्यूड सी चा स्क्वेअर. आता सगळ्यांची मॅग्नेट्यूड 1 आहे. हे 1 1 झाले, हे 2 हो झाले. 1 - 2 -1 अपॉन -1 2 ए डॉट बी म्हणजे काय? मॅग्निट्यूड मॅग्नेट्यूड ए ए बार इंटू इंटू मॅग्नेट्यूड बी. मॅग्निट्यूड इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम थिटा किती आला? 120. 120. किंवा आता ते एक्सटेंड केला मागं पुढं असं दोन्ही असतं ना, 120 पण असतो आणि 60 पण असतो. 60 पण असणार. बोला. इज द अँगल बिटवीन युनिट वेक्टर्स म्हणजे मॅग्निट्यूड 1 ए बार अँड बी बार. देन टू दॅट. cos theta by 2 is equals to half into पहिला तर मला सांग, magnitude of कॉस थिटा a म्हणजे काय bar. होईल? ए डॉट बी होईल ना रे. हो कॉस थिटावरनं कॉस थिटा बाय 2 कसा काढशील रे? हो मग कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 इक्वल टू 1 प्लस cos theta a bar upon 2. आता इथं मी खाली मॅग्नेट्यूड बी का नाही लिहिलं रे? 1 होणार आहे. 1 होणार आहे. मग सांग आता, 1 प्लस ए बार डॉट बी बार अपॉन 2 हे कोणाची व्हॅल्यू आली? कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. हो मी काय करतो वरती, तर 2 2 आणि 4 म्हणू का? हो 2 प्लस 2 ए डॉट बी ला कसं लिहितो बघ. 2 ला लिहितो मॅग्नेट्यूड एचा स्क्वेअर मॅग्नेट्यूड बी चा स्क्वेअर प्लस 2 ए डॉट बी. b म्हणजे काय झालं तिथे? ए बार प्लस a बी बारच्या प्लस मॅग्नेट्यूडचा मॅग्निट्यूड 4 स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर? 2 चा स्क्वेअर. काय झालं बघ. स्क्वेअर रूट घेतलास तर मिळते काय? हो हो अलग लक्षात. तसं सायन्स स्क्वेअर थिटा बाय 2 काढशील काय? फक्त प्लसच्या जागी काय येईल? हो 2 मायनस सायन्स स्क्वेअर थिटा बाय 2. सगळं सेम हा, बाकी सगळं सेम, फक्त प्लसच्या जागी काय येईल इथं? मायनस. आलं का लक्षात सगळ्यांना? तर हे नंतर नोट्समध्ये प्रॉपर्टी म्हणून लिहून घ्या. हा काय क्वेश्चन ओरिएंटेड नाहीये. प्रॉपर्टी म्हणून 18वा प्रश्न लिहून घ्या आठवणीनं. कॉस थिटा बाय 2 किती असतं आणि साइन थिटा बाय 2 किती असतं? लागू शकते, कधी पण गरज पडू शकते. पार्थ वाचा. If A bar, B bar, and C bar are
three mutually perpendicular unit vectors and d bar is a unit अरे vector काय which झोपेतच काय? makes it पहिला वाचायचं सांगायचं काय आहे? म्युच्युअली परपेंडिक्युलर म्हणजे डॉट प्रोडक्ट किती? 0, आणि युनिट वेक्टर म्हणजे त्यांची मॅग्निट्यूड किती झाली? 1. 1, हे सवय ठेवा, गणित सोपं होत जाईल. आता मागचं विसरलं चालतंय, पुढे वाच. डी बार इज अ युनिट वेक्टर म्हणजे मॅग्निट्यूड डी बार किती? 1. 1. विच मेक्स, Equal angles with a bar, b bar and c bar. ह्याचा अर्थ काय रे? डीचा ए बरोबरचा अँगल कसा काढणार? ए डॉट डी A bar d dot अपॉन मॅग्निट्यूड ए इंटू मॅग्निट्यूड magnitude डी, 1 minus बरोबर का? ते 1च होईल, असू दे की. खालचं 1 झालं, बरोबर. म्हणजे ए डॉट डी इक्वल टू बी डॉट डी इक्वल टू equal to c dot d. सी डॉट बी मेक्स इक्वल अँगल. म्हणजे हा अर्थ निघेल का? हो, ए डॉट डी बी डॉट डी सी डॉट डी इक्वल. आता काय पाहिजे तुला? magnitude of a bar plus b bar plus c bar plus d bar चा square. हा, तर 4 जणांचं स्क्वेअरचं फॉर्म्युला आपल्याकडे काय आहे काय? ए प्लस बी प्लस सी प्लस डी ब्रॅकेट स्क्वेअर नसेल. हे बघ रे, कुठल्याही वेक्टरचा मॅग्निट्यूडचा स्क्वेअर म्हणजे स्वतः बरोबरचा डॉट प्रोडक्ट ना रे. हो, आता बघ इथं मी स्वतः बरोबर डॉट प्रोडक्ट घेऊ का त्याचा? हाच क्वेश्चन आहे ना आपला. स्वतः बरोबरचा डॉट प्रोडक्ट हो, म्हणजे त्याच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर. square. हे बघ, ए डॉट ए एक होईल का यात? बी डॉट बी सी हा, डॉट सी डी डॉट डी. मग d dot मॅग्निट्यूड d. ए चा स्क्वेअर मॅग्निट्यूड बी चा स्क्वेअर सी चा स्क्वेअर डी चा स्क्वेअर म्हणजे 4 झाले का रे? हा, 4 प्लस मला एक सांग, ए डॉट बी किती रे? 0, ए डॉट सी किती? 0, मग राहिला कोणा ह्याच्या एक्सपान्शन मधला? ए डॉट a dot d. बी चा हिशोब कर चल. बी डॉट ए किती? 0, बी डॉट बी घेतलं या 4 मध्ये 1 त्याचं. हा, बी डॉट सी b dot किती? c पण 0, b किती dot राहिले? d. बी डॉट डी प्लस b dot सीचं काय? c चं a बरोबर 0, b सीचं ए बरोबर बरोबर पण 0, 0, बी बरोबर 0. c चं सी c बरोबर बरोबर घेतला. घेतलं, c dot d. डीचं काय? डीचं डी कोणाचं? बरोबर घेतलं. डीचं ए बरोबर, डीचं बी बरोबर, डीचं सी बरोबर अजून एकदा येईल ना, म्हणजे हा, 2 टाइम्स होईल काय सगळं? हो, आता ए डॉट डी बी डॉट डी सी डॉट डीचं काय? मेक्स इक्वल अँगल विथ ऑल द 3 वेक्टर्स. ठीक आहे. एबीसी आर 3 म्युच्युअली परपेंडिक्युलर वेक्टर्स आणि डी बार काय करते? मेक्स इक्वल अँगल विथ ऑल द 3 वेक्टर्स. पण मला सांग, ए डॉट डी इक्वल टू बी डॉट डी इक्वल टू सी डॉट डी, जर ते 3 वेक्टर्स म्युच्युअली परपेंडिक्युलर असतील, काय रे पार्थ? हा, आणि डी बार असा वेक्टर आहे ज्यानं तिघांबरोबर इक्वल अँगल केलाय, हा, तर मला सांग, आपण ह्याला असा सिनेरियो घेऊ शकतो का? डीचं ए बार बरोबरचा अँगल अल्फा, बी बार बरोबरचा अँगल बीटा आणि सी बार बरोबरचा अँगल समजा गॅमा असेल, तर कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इक्वल टू किती होईल? किती होईल? त्याने 1 त्याला होईल का? हा, हा पुढे त्याला 3 cos square alpha मग 3 कॉस स्क्वेअर म्हणजे इक्वल कॉस 1/3 झालं, 1/√3 झालं का कॉस रूट अल्फा? 3 झालं. आता बघ, ए डॉट डी म्हणजे काय रे? मॅग्निट्यूड ए इंटू मॅग्निट्यूड डी इंटू त्यांच्यातला अँगलचा कॉस ना, हो, म्हणजे 4 प्लस plus 2 times 1/√3 प्लस by 1/√3 प्लस 1/√3 root 3. किती होतात? 4 plus 2 root 3. प्लस मायनस होण्या का? हा, बघू बाबा काय. हो तेच. आलं का लक्षात? आता मी एमसीक्यू सॉल्व्ह करत असताना मात्र तुम्हाला नेहमीच काय सांगणार आहे मी सांगतो एकदा. ए बार बी बार सी बार आर 3 म्युच्युअली परपेंडिक्युलर युनिट वेक्टर असा शब्द वापरल्या वापरल्या हा गणितातलं हे सगळं काढून टाकायचं आणि ए बार बी बार सी बारला म्हणायचं आय बार जे बार आणि के बार आणि पुढे सोडवायचं. मग बाकी पुढचं काम लई सोपं होऊन जातं. आलं का लक्षात?
डी बार कोण काढतं ना, म्हणजे आपले एक्स वाय झेड ऍक्सिस लगेच इमॅजिन होते, मग कॉस्क्वेअर अल्फा वगैरे लगेच वाटतं आपल्याला करावंसं, आणि सगळं लगेच होतं. हे वाक्य वापरलं तर म्हणायचं लेट दोज वेक्टर्स बी व्हॉट, I bar आय J बार, bar K. जे बार आणि के बार. कारण आहेत की नाहीत म्युच्युअली परपेंडिक्युलर, सांग मला, आय जे के, आणि तिघांची हो. मॅग्निट्यूड पण वन आहे का नाही आहे? मग आम्ही का घेऊ शकत नाही? ते घेऊ शकतो. कोणी अडवू शकत नाही आपल्याला ते करायला. फार पार्थ. Let A bar B bar C bar are vectors such that हम्म, magnitude A bar is equals to 3, 3 4 5 magnitude B पुढं. bar 4. हाँ. A bar plus B bar is perpendicular to C. म्हणजे काय? A bar dot C bar equals to 0. पुढं. B bar plus C bar is perpendicular to A bar. B bar plus C bar dot A bar is equals to 0. C bar plus A bar dot B bar is equals to 0. म्हणजे इथं काय झालं बघ, ए डॉट बी, सॉरी, ए डॉट सी इक्वल टू मायनस बी डॉट सी. A बरोबर dot काय? C. Oh, ए डॉट बी इक्वल टू मायनस ए डॉट सी. minus A dot C. बी डॉट सी. Dot C is equals to minus A dot B. ए डॉट बी आहे, बी डॉट सी आहे, आणि ए डॉट सी आहे. ए डॉट बी ए डॉट सीच्या निगेटिव्ह आहे. समजा ए डॉट बी ला मी एक्स म्हणलं, ए डॉट बी ला एक्स म्हणलं, तर बी डॉट सी काय होईल रे? Minus A. एकच मिनिट. ठीक आहे, बघूया. एवढं तरी आपल्याला कळालं. काय कळालं? ए डॉट बी हे असतं, ए डॉट बी प्लस ए डॉट सी इक्वल टू 0. ए डॉट बी प्लस ए डॉट सी इक्वल टू 0. ठीक आहे. Hmm. एक काम कर, याचा काय उपयोग करायचा नंतर बघू. एवढं तरी लिहून घेतलं तर काय पाहिजे सांग मला. Magnitude of A bar plus B bar plus C bar. मग ह्याला एक्स म्हणतो, आणि कसं काढणार आता याला? Square B स्क्वेअर, वरून स्क्वेअर करणार ना. plus square magnitude B square plus magnitude C square टू plus इन ब्रॅकेट ए डॉट बी, B B C plus ए A. डॉट सी. आता मजा अशी आहे, या तिन्ही इक्वेशनला ऍड केलं तर काय होते बघ रे. ए डॉट सी 2 वेळा होते का? हाँ. बी डॉट सी पण 2 वेळा होते का? ए डॉट बी पण 2 वेळा होते का? म्हणजे 2 टाइम्स इक्वल टू 0 प्लस 0 प्लस 0 किती? 0 मग हे काम झालं का? ह्याचं किती उत्तर? 0 आणि ह्याचं किती किती? 9 5 5. सॉरी 9 9 16 हाँ 25. 9 16 25 किती झाले? 50. आलं का लक्षात? हाँ. वाच पाहत. In isosceles triangle ABC, magnitude magnitude AB bar is equals to magnitude BC bar is equals to 8. A point E divides AB internally in the ratio 1:3. Find the angle between CE bar and CA bar, where CA bar is magnitude of CA bar is equals to 2. हे 12, हे 8, हे 8. 8. काय पाहिजे तुला? Point A पॉईंट ई डिवाइड ए बी इंटरनल इन द रेशियो 1:3. 1:3. इथं कुठेतरी ई आहे. 1:3. फाइंड द अँगल बिटवीन काय? CE bar and CA bar. ई आणि सी ए. म्हणजे मला एक सांग, 1:3 आणि टोटल लेंथ तुला 8 दिले ना, म्हणजे वरचा भाग 2 आणि खालचा भाग 6 झाला का? हाँ. बरोबर. 2 6 8 12. तुझ्या अँगल काढायचा कोणाच्यातला? सीई आणि CA. सी ए. मॅग्नेट्यूड सी ए तुला दिलाय 12. वेगळी फिगर काढतो बघा इथं.
हे 8, हे 8, खाली 12, बी ला आयसोसेलेस आहे, हा ए आणि हा सी, इथं कोणीतरी ई आहे, एच्या जवळ येतो. तुला कोणाच्यातला अँगल पाहिजे रे? ई बार आणि सी ए बार. सी आणि सी ए. ए. कसं करायचं? याला सी ला तरी ओरिजिन कन्सिडर करू शकतोय आपण. हे 2 झाले, हे 6 झाले, टोटल 8 आहेत म्हणल्यावर ते आयसोसेलेस ट्रँगल, त्यामुळे त्यांचे ते अँगल आहेत ना इकडचे, ते सेम नसतील ना. हो, पण बरोबर किती आहे की? सेम असलं तरी किती? मग हा अँगल काढला हा. पाहिजे, पण सेम असलं तरी हा अँगल कसा काढणार इथला आणि इथला? सी बार डॉट सी ए बार करता येईल आपल्याला, पण सी ची मॅग्नेट्यूड माहित नाही ना आपल्याला. सी बार डॉट सी ए बार म्हणजे काय असते रे? मॅग्नेट्यूड सीई, ई. मॅग्नेट्यूड सी ए, कॉस ऑफ अँगल बिटवीन देम, जो आम्हाला पाहिजे. मॅग्नेट्यूड सी ए माहित आहे आम्हाला, सीई डॉट सी ए पण माहित नाही आपल्याला. इन दी अँगल, विचार करा जरा काय करतोय. तर हम्म असं केलं तर ट्रायंगल AEC मध्ये आधी ट्रायंगलला लावायचा. अरे हा, ट्रायंगल ट्रायंगल लॉ ठीक आहे. ट्रायंगलला लावलं तर काय होईल? एईसी मध्ये होय. करू शकतो आपण, बरोबर आहे. सी पासनं ई कडे जाऊयात, सी पासनं ए कडे जाऊयात आणि ए पासनं ई कडे जाऊयात. ठीक आहे, मग काय होईल मला सांग? आणि सी ला ओरिजिन कन्सिडर करून टाकूया का? आणि काम सोपं होईल ना. म्हणजे आपल्याला कोणाच्या यातला अँगल पाहिजे? ई आणि ए मधला अँगल पाहिजे ना, ई आणि एच्या पोझिशन वेक्टर मधला. हे बघ, पहिला तर इंटरनल डिव्हिजनचा फॉर्म्युला वापरतो मी. ई बार इक्वल टू, हा रेशो किती आहे? 1:3 ना. 1 बी बार प्लस 3 ए बार अपॉन 4, बरोबर आहे का? आणि दुसरं म्हणजे ए बार आणि ई बार मधला अँगल काढायचा ना मला. ए ई बार इक्वल टू ई बार मायनस ए बार. त्यात मला काय काय माहित आहे? मला माहित आहे मॅग्नेट्यूड ऑफ ए बार 12 आहे, मॅग्नेट्यूड ऑफ ए बार मला माहित आहे बघा. हे काम उपयोग होतो. मॅग्नेट्यूड ए बार 2 आहे का? सांगा बघू, बार सांग. ए बारचा मॅग्नेट्यूड किती आहे? 2 आहे का? मग ह्या इक्वेशनला हो. स्क्वेअर करूया का रे? आपल्याला ई बार आणि ए बार मधलाच अँगल पाहिजे ना, आणि ए ची मॅग्नेट्यूड पण आपल्याला माहित आहे. दोन्ही बाजूला स्क्वेअर करूया. हा. मग सांग मग काय होईल? मॅग्नेट्यूड ए चा स्क्वेअर म्हणजे किती झालं? 4. मॅग्नेट्यूड ई, मॅग्नेट्यूड ई काढायची राहिली की रे आपली. या इक्वेशन मधनं मॅग्नेट्यूड ई काढूया आपण. चल इथं बघ, हा 4 पलीकडे पाठव. 4 ई बार इक्वल टू बी बार, बार प्लस 3 ए बार. स्क्वेअर करूया का दोन्ही बाजूला? 4 इंटू मॅग्नेट्यूड, सॉरी 16 इंटू मॅग्नेट्यूड ईचा स्क्वेअर इक्वल टू मॅग्नेट्यूड बीचा स्क्वेअर 64 झाले का रे? हा.
प्लस 9 टाइम्स मॅग्नेट्यूड एचा स्क्वेअर. नाही तो 12 घ्यायला लागेल का तर ए बारचा मॅग्नेट्यूड. एवरची मॅग्नेट्यूड 12 आहे. नाही, थांब जरा. पण इथं परत मधला जो 2 A.B आहे, A.B ला काय करणार? ए आणि बी मधला अँगल हा जो मधला आहे तो काय माहित नाही आपल्याला. आणि ए ला ओरिजिन कन्सिडर केलं आणि सॉल्व्ह केलं. मग हे आता 2 डायमेन्शनल मध्ये बसवलंय त्यांनी ए ला कन्सिडर करून सरळ सरळ इथं. पण जे केचा कुठं उल्लेख नाहीये गणितात. तुम्हाला काय दिसतं इथं? हे झाले तुमचे पॉइंट. चुकलाय कुठला तरी घ्यायचा, कदाचित हा सी असणार आहे. आपण काय चुकतोय इथं? पण सी ला ओरिजिन कन्सिडर केला. सर सी ला ओरिजिन का कन्सिडर केला रिझन. सीई आणि सीए मधला अँगल काढायचा ना रे. जो कॉमन पॉइंट जास्ती वेळा येतो त्याला नॉर्मली आपण कन्सिडर करतो origin. सोपं पडतं ना. सगळेजण सी ला जास्त असोसिएटेड आहेत ना कुठल्या दुसऱ्या पॉइंट पेक्षा. बीचा इम्पॉर्टन्स या गणितात बघ किती कमी आहे. सीचा इम्पॉर्टन्स बघ किती जास्त. सो सी ला केलं. करू कोणालाही शकतो. ए बार मायनस ए बार. तर हम्म. ट्रायंगल एईसी मध्ये पहिल्यांदा ट्रायंगलला लावायचा. मग हम्म. सीई बार प्लस ईए बार इज इक्वल टू सीए बार मिळतं. हम्म. मग त्याचा एकदा हे स्क्वेअर करायचा. मग तेव्हा दोन अननोन भेटतात, सीई बार आणि कॉस थिटा. म्हणजे ह्याच्यामधला अँगल भेटला मला. ह्याच्यामधल्या अँगलला थिटा म्हटलं मी. मग दोन अननोन भेटले की ट्रायंगल बीसीई मध्ये लावायचा सीई बारचा मॅग्निट्यूड काढण्यासाठी. म्हणजे तू हा जो इक्वेशन 1 लिहिलाय त्याचा स्क्वेअर आपण करायलाच पाहिजे तेच म्हणतोस ना तू? हा एक हा पण इक्वेशनचा बी स्क्वेअर करू. इथं अडचण काय? 4 आला. इथं काय झालं? मॅग्नेट्यूड ईचा स्क्वेअर जो आपल्याला माहित नाहीये, बरोबर काय? प्लस मॅग्नेट्यूड एचा स्क्वेअर -2 A.E म्हणजे मॅग्नेट्यूड ए इंटू मॅग्नेट्यूड ई इंटू त्यांच्यामधला अँगलचा कॉस जो आपण थिटा म्हणलाय, बरोबर काय? हेच तुझे हो. दोन अननोन झाले का? अननोन हा मॅग्नेट्यूड ई आणि एक दुसरा अननोन कॉस थिटा. आता तू काय म्हणतोस? वरती वापरूया काय ट्रायंगल ट्रायंगलला? बीईसी मध्ये वापरूया. हा, बीईसी मध्ये कसं होईल सांग मला. मग बीसी बार प्लस सीई बार इज इक्वल टू बीई बार. बी पासून सी कडे येतोस का तू? हा प्लस सीई बार नाही, इज सी ला इक्वल. ओरिजिन कन्सिडर केलंयस ना. हे काम कर ना, असंच जा, उलट जा. पण सर मी सी ला ओरिजिन कन्सिडरच नाही केलं, मी डायरेक्ट केलं. कारण ओरिजिन कन्सिडर करून काय होत नाही.
तुला नावं मोठी द्यायला लागतात ना. तुला सांग की मला ट्रायंगलला, इथं ट्रायंगलला वापरून स्क्वेअर करायचं आहे ना तुला. हा इथे ट्रायंगलला वापरून जर स्क्वेअर करायचं असेल तर तू काय करणार? ई बी बार म्हणजे बी बार मायनस ई बार आहे ते. कळते काय? हम्म, स्क्वेअर करू का दोन्ही बाजूला? हो ई बारच्या मॅग्नेटचे स्क्वेअर किती झाले? 36. बी बारचं मॅग्नेटचे स्क्वेअर किती? 64 प्लस ई बारच्या मॅग्नेट्यूडचा स्क्वेअर -2 बी डॉट ई. आता काय करणार इथनं आणि तिथनं? हा तर अँगल, हा BDOT मधला अँगल करत प्रॉब्लेम आहे ना, माहित नाही ना आपल्याला. म्हणून ते मी तसं करत होतो. कसं? BC बार प्लस CE बार इज इक्वल टू BE स्क्वेअर बार. कोणाचं केलास? स्क्वेअर करतानाची इक्वेशन सांग मला. बीसी बार प्लस सीई बार स्क्वेअर केलास की नाहीस? हम्म. मग आता इथे स्क्वेअर करताना ह्या दोघांमधला अँगल येणार नाही का नाही कॉस मध्ये? सर, CE बार इज इक्वल टू BE बार मायनस BC बार लिहिला, ठीक तर आहे, मला सीई हा बार इक्वल अँगल टू किती केलास? बीई बार मायनस बीसी बार. BC स्क्वेअर बार कोणाचं आणि करणार मग तू? मग स्क्वेअर केला ह्यांचा. मग स्क्वेअर करताना ह्या दोघांचा अँगल येणार का नाही पुढे स्क्वेअर करताना? कॉस ऑफ अँगल हा बिटवीन. मग अँगल बी भेटेल ना, मग ट्रायंगल ABC मध्ये परत ट्रायंगल लावला मोठ्या अरे पण तुला ट्रायंगल मध्ये. सीईची मॅग्नेट्यूड कुठं माहित आहे? पण सर म्हणजे पूर्ण ABC मध्ये जेव्हा मी ट्रायंगलला लावेन तेव्हा मला हा अँगल बी भेटेल. अँगल बी भेटला की मी ह्याच्यात टाकेल, मग ह्याच्यात टाकलं मला. अँगल बी तुला आता सुद्धा अँगल बीचा कॉस तुला कोसाइन रूल न भेटेल. ते सांगतो तुला. अँगल बीचा कॉस जो आहे तो तुझा कोसाइन रूल आहे की नाही? कसा? हम्म. त्याला θ1 म्हणतो अँगल बीला. समोरच्याचा स्क्वेअर, साडेचारचा स्क्वेअर मायनस आजूबाजूच्या स्क्वेअरचे समोरचा. ऍडिशन प्लस मायनस समोरच्याचा स्क्वेअर ना. हा म्हणजे 4 झाले. 128 मायनस 144 अपॉन 2 इंटू 8 इंटू टू 8. साईडचा मल्टिप्लिकेशन. हे 1/32 झालं. हा ते पुट करून CE बार भेटला आणि परत ते त्याच्यात टाकलं. एवढं त्यांनी काही केलेलं दिसत नाही पुढच्या पानावर. त्यांनी काय केलं जरा बघा. ठीक आहे, हा क्वेश्चन सॉल्युशन मध्ये एकदा रेफर करा. आणि काय केलं बघा, इथं एक मिस्टेक तरी दिसते त्यांची. तर बीच्या जागी त्यांनी सी घेतलाय. तर हा, हा पूर्ण क्वेश्चन कोसाइन रूलने पण करू शकतो, फक्त कोसाइन रूलने. मग त्यासाठी तुला 2 डायमेन्शनल मध्ये हा फिगर बसवावा लागेल कोसाइन रूल साठी. म्हणजे कोसाइन रूल तर ट्रायंगलला अप्लाय होणार, 2 डायमेन्शन असो 3 डायमेन्शन असो. पण तुझे जे कॉर्डिनेट्स आहेत किंवा तुझे जे व्हॅल्यूज आहेत ते तर त्यांनी 2 डायमेन्शन मध्ये बसवले आणि सॉल्व्ह केले. जसं आपण आता त्याने जर इथं डायरेक्ट साईडचा मॅग्निट्यूड दिला ना, मग आपण लावू शकतो ना तो तो कसा काय कोणाचं बसून जाईल. त्याने फक्त साईडचा मॅग्निट्यूड दिलाय तर डायरेक्ट लावू शकतो, कोऑर्डिनेट दिले नाही हे तर. झाले 12, हे झाले 8, हे झाले 6, हे झाले 2. तुला हा अँगल पाहिजे. हा अँगल तू कोसाइन रूल न काढू शकतोस, बरोबर काय? हम्म, त्यावरनं तू हा अँगल काढू शकतोस. हम्म. पण हा तुझा कॉस, त्याचा कॉस येईल तुझ्याकडे. स्टँडर्ड अँगल नाही आहे हा. हा पण एवढासा अँगल तर काढायचा तुला. हा, आपण असं नाही करू शकत, म्हणजे जर सी बारचा अँगल काढला टोटल, हा. मग त्यातला जो छोटा वाला आहे त्याला थिटा आणि मोठा वाला सी बारचा येईल त्याच्यातून मायनस थिटा. हा मोठावाला कसा काढणार? कोसाइन रूलने. तिन्ही बाजू माहित पाहिजेत. पूर्ण मोठा वाला म्हणजे 12 8 6 एबीसी तो मधला काढता येतोय मोठा की, वाला अँगल. तो काढता येतोय. पण त्यातनं सबस्ट्रॅक्ट काय हा करणार? तो काढला, हा छोटा वाला थिटा घेतला.
हा वाला सीटा सबट्रॅक्ट करशील की नाही, हा म्हणजे वाला? तो दुसरा ट्रायंगल ECB मध्ये भेटेल. नाही तसं नाही, म्हणजे तो 2 इक्वेशन 2 अननोन बनेल ना परत, त्यामधून आपण सॉल्व्ह नाही करू शकत. म्हणजे ट्रायंगल एकदा ट्राय AEB करा आणि मला घेतला, सांगा. AEC घेतला. एकदा ट्राय करा आणि मला सांगा. हा क्वेश्चन असू दे, ट्राय करा. सांगलीत लेक्चर अभिषेक सरांचं नाही आहे का आज? सर अजून आले नाही. हम्म. कंपोनंट्स ऑफ वन वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ अदर वेक्टर, म्हणजे प्रोजेक्शन, स्केलर प्रोजेक्शन, वेक्टर प्रोजेक्शनची थेरी समोर घ्या. चला, एचं स्केलर प्रोजेक्शन बी वर किती? वेक्टर प्रोजेक्शन किती? काढा काढा, थेरी समोर घ्या. हा क्वेश्चन सॉल्व्ह करा चला सगळ्यांनी. प्रोजेक्शन काढा. प्रणव, तू उत्तर सांगायचंस मला.
तर 10 किती by ते 19 in bracket 10 by 19 in bracket 7i minus j plus 8k. वेक्टर प्रोजेक्शन काढलास. हो. ठीक आहे, असो. स्केलर वेक्टर दोन्ही काढता येत तुला. स्केलर काढायचं होतं रे. कुठं म्हणलं तुला वेक्टर प्रोजेक्शन? फाइंड दी प्रोजेक्शन एवढंच म्हणलं ना. मी ते पुढचं वेक्टर अगोदर वाचलं. पुढचा क्वेश्चन अक्षय. Sir, x equals to minus pi by 2. आलंय का सगळ्यांचं -5/2? देवदत्त हा सर. 24वा. एक अलॉंग बी झाले बार ना. आणि डायरेक्शन परपेंडिक्युलर टू बी बार मी शिकवतो. अलॉंग बी बार काढ. वेक्टर प्रोजेक्शन विचारलंय तुला. अलॉंग बी बार म्हणजे वेक्टर प्रोजेक्शन. परपेंडिक्युलर टू बी बारचं मी शिकवतो. एटीन बाय 5.
देवदत्त, वेक्टर प्रोजेक्शन आलंय का? पहिला स्केलर काढला असेल प्रोजेक्शन, 18/5 आलं ना? हो मग वेक्टर प्रोजेक्शन काय झालं अलॉंग बी बार? 18/5 इंटू किती? बी बारचा युनिट बी वेक्टर आय ना? कॅप. हा म्हणजे आम्हाला वेक्टर प्रोजेक्शन अलॉंग बी बार मिळालं का? हो. आता विचारलं काय बघा तुम्ही. आणि इन तर डायरेक्शन काय? हा, परपेंडिक्युलर टू बी बारचा आन्सर 4/5 इंटू अंडर रूट 120 येईल का? मी सांगतो की थांब तुला. म्हणजे फोर ते बाय फाय तसंच इंटू येईल किती? मग अंडर रूट 122 म्हणजे मॅग्नेट्यूड त्याचा. तेच केलं सी बार इज इक्वल टू ए बी बार इंटू साइन थिटा. सी बी बार इक्वल टू ए बी बार इंटू साइन थिटा होणार नाहीये, हे चुकतंय. एका वेक्टरला तू साइन थिटा मल्टिप्लाय करून दुसरा वेक्टर नाही मिळू शकत. तू मॅग्नेट्यूड सी बी बार इक्वल टू मॅग्नेट्यूड ए बी बार साइन थिटा आहे. आलं का तेच लक्षात? मॅग्नेट्यूड त्यानेच येईल ना. Magnitude. पण तुला इथं मॅग्नेट्यूड विचारली नाही रे, तुला सी बी बार हा. वेक्टर विचारलाय. हम्म. वेक्टर कसा काढणार? मॅग्नेट्यूड तर ठीक आहे, तुला परपेंडिक्युलर प्रोजेक्शन जर पाहिजे असेल, त्याला फॉर्म्युला पुस्तकात दिलाय, तो न करता तुम्ही ट्रायंगल लॉ वापरायचं या ट्रायंगल मध्ये एसीबी मध्ये. हा तुला वेक्टर माहित आहे ना? हो ए बी बार माहित आहे का नाही? माहिती आहे. आणि आता एसी बार काढलास का नाही? हम्म. मग सी बी बार म्हणजे काय होईल? ए बी बार मायनस ए सी बार. तो तुमच्या थिअरीमध्ये अलॉंग डायरेक्शन वेक्टर प्रोजेक्शन काढलंय तुम्ही. इन परपेंडिक्युलरचा त्याला छोटा नोट ऍड करा आणि तिथं म्हणा की परपेंडिक्युलरचं काढायचं असेल तर काय यूज करायचं. तुला वेक्टर पाहिजे ना देवदत्त? वेक्टर पाहिजे असेल तर हे करायला पाहिजे. हे जे तू काढलायस ना, समजा तुला फक्त प्रोजेक्शन विचारलं परपेंडिक्युलर डायरेक्शन मधलं, बारच्या परपेंडिक्युलर डायरेक्शन मधलं जर प्रोजेक्शन विचारलं तर तू हे काढू शकतोस, कारण तुला ऑलरेडी इथं कॉस थिटा काढता येतो ना रे. हो कॉसवरनं साईन टाकून तू इथं काही काढू शकतोस. ते स्केलर प्रोजेक्शन झालं, ठीक आहे ना? स्केलर प्रोजेक्शन इन डायरेक्शन काय? परपेंडिक्युलर टू बी बार. सी बार आम्हाला काय पाहिजे? वेक्टर प्रोजेक्शन पाहिजे ना परपेंडिक्युलर टू. वेक्टर प्रोजेक्शन साठी काय करणार? कुठला लॉ वापरणार? ट्रायंगल लॉ. ट्रायंगल. चला हे नोट्स मध्ये ऍड करा हा क्वेश्चन. जरा क्वेश्चन ऍड केला तरी चालेल, तिथं नोट्स मध्ये इलस्ट्रेशन 24 म्हटलं तरी चालेल. पण आता यामध्ये आपण परपेंडिक्युलर डायरेक्शन मधलं वेक्टर प्रोजेक्शन पण आणि स्केलर प्रोजेक्शन पण. आणि तुम्हाला इथं सांगतो, वेक्टर प्रोजेक्शन एकदा काढला तर स्केलर प्रोजेक्शन साठी वेगळा फॉर्म्युला करायची गरज नाही. वेक्टर प्रोजेक्शन लगेच निघेल. हा जो वेक्टर मिळेल त्याची मॅग्नेट्यूड जरी घेतला डायरेक्टली तरी साइन थिटा कॉस थिटा करावा लागणार नाहीये. तुम्हाला सीबी बार मिळाल्यावर त्याची मॅग्नेट्यूड तुम्ही काढू शकताय. कसं? कुठल्याही वेक्टरची मॅग्नेट्यूड काढताय तशी. येते का लक्षात? सो वेक्टर प्रोजेक्शन पण मिळेल यामध्ये आणि स्केलर प्रोजेक्शन.
केले का नोट? नोट केले का? तुमचा जो कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे, कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी कसा आलाय तो बघायचा असेल तर बघा, 2 डायमेन्शनल फिगर घेतो, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस, आणि 2 पॉइंट घेतो. पॉइंट ए घेतो आणि पॉइंट बी घेतो, किंवा याला पॉइंट पी म्हणतो आणि याला पॉइंट क्यू म्हणतो. हा अँगल या अँगलला ए म्हणतो, या अँगलला बी म्हणतो. हे ओपी, ओपीची मॅग्नेट्यूड 1 आहे, ओक्यूची पण मॅग्नेट्यूड 1 आहे. पी चे कोऑर्डिनेट्स जे होतात ते आर कॉस थिटा आर कॉस साइन थिटा ना कॉस ए कॉमा साइन ए होते, आणि झेड कोऑर्डिनेट याचा 0 असेल. आणि क्यू चे कोऑर्डिनेट्स कॉस बी साइन बी आणि झेड कोऑर्डिनेट 0 असेल. ओपी बार म्हटलं तर कॉस ए आय बार प्लस साइन ए जे बार प्लस 0 के बार. ओक्यू बार म्हटलं तर कॉस बी आय बार प्लस साइन बी जे बार प्लस 0 के बार. ओपी बार डॉट ओक्यू बार इक्वल टू मॅग्नेट्यूड ओपी इंटू मॅग्नेट्यूड ओक्यू इंटू त्यांच्यामधल्या अँगलचा कॉस. आता त्यांच्यामधला अँगल कॉस, त्यांच्यामधला अँगल जर चेक केला तर हा वरचा अँगल ए आणि खालचा अँगल बी, तर तो झाला कॉस ए प्लस बी. आणि मॅग्नेट्यूड दोघांची मी 1 घेतले फिगरमध्ये कन्स्ट्रक्शन करताना. सो 1 इंटू कॉस ए प्लस बी इक्वल टू ह्या दोघांचं डॉट प्रोडक्ट. त्यांचं डॉट प्रोडक्ट घेतलं तर काय होईल? कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. आता तुम्हाला जर कॉस ए मायनस बी काढायचा असेल, फॉर्म्युला डिराईव्ह करायचा असेल, तर तुम्हाला पी आणि क्यू पॉईंट वरच ठेवावे लागतील. हा पी पॉईंट म्हणावा लागेल, हा क्यू, हा सगळ्यात मोठा अँगल ए आणि हा छोटा अँगल बी, म्हणजे ह्यांच्यातला अँगल होईल ए मायनस बी. मग तिथं ओपी डॉट ओक्यू घेतला तर ते होईल. एकच मिनिट. इथं हा अँगल हे असल्यामुळं, खाली जात असल्यामुळे हा बी न घेता मायनस बी घ्यावा लागेल बरं का. इथं चुकलंय माझं. इथं मायनस बी घेतल्यामुळे कॉस मायनस बी होईल, पण साइन मायनस बी मायनस साइन बी होईल. कारण आपलं खाली गेलं ना क्लॉकवाईज मध्ये अँगल बी असेल, तर तो अँगल आपला काय असेल? मायनस बी. सो इथं मला प्लसच्या जागी मिळेल साइन. कॉस ए प्लस बी इक्वल टू कॉस ए कॉस बी मायनस साइन. वरती जेव्हा दोघे अँगल वरती असतील तेव्हा कॉस ए साइन ए आणि कॉस बी साइन बी असं घेता येईल. खाली गेल्यामुळे हा मायनस बी म्हणावा लागेल. मायनस बी म्हणजे साइन मायनस बी कॉस, ओक्यू बार होईल कॉस मायनस बी आय बार मायनस साइन मायनस प्लस साइन मायनस म्हणजे मायनस साइन बी, मायनस साइन मधनं बाहेर. अक्षय लक्षात आलंय का? हो सर. तर याचं तुम्ही एक्सपान्शन कॉस ए प्लस बीचं पण करा, कॉस ए मायनस बीचं पण करा. साइन ए प्लस बीचं करायचं असेल एक्सपान्शन फॉर्म्युला रेडी, तर तुम्ही जे डॉट प्रोडक्ट घेतलाय ते डॉट प्रोडक्ट न घेता तुम्हाला क्रॉस प्रोडक्ट घ्यावं लागेल. क्रॉस प्रोडक्ट मध्ये काय होतं? ओपी बार क्रॉस ओक्यू बार इक्वल टू मॅग्नेट्यूड ओक्यू इंटू साइन ऑफ अँगल बिटवीन देम ना. साइनच्या फॉर्म्युलासाठी तुम्हाला क्रॉस घ्यावे लागतील आणि कॉसच्या फॉर्म्युलासाठी तुम्हाला डॉट घ्यावे लागतील. थेरीमध्ये होमवर्क म्हणून 4 म्हणजे साइन ए प्लस बी साइन ए मायनस बी कॉस ए प्लस बी कॉस ए मायनस बी. ए प्लस बी साठी ही फिगर, ए मायनस बी साठी ही फिगर. ए प्लस बी मध्ये वरती कॉस ए साइन ए 0, खाली कॉस बी मायनस साइन बी 0, कारण खाली अँगल गेल्यामुळे मायनस बी झाला.
अलग लक्षात चारही फॉर्म्युला डिराईव्ह होतील. तर अँगल जर मायनस बी घेतला तर वरती ते कॉस ए मायनस बी येईल ना. कुठं नाही नाही, मॅग्निट्यूडच्या अँगल साईडला बिटवीन कॉस. वेक्टर्स कसे काढतेस तू? हा एवढा अँगल ए झाला, या अँगलची मॅग्निट्यूड बी आहे ना, जरी मायनस बी असलं तरी. अँगल बिटवीन टू वेक्टर्स किती झालं? ए ए आणि प्लस बी. ए प्लस बी होणार ना. टोटल अँगल किती झाला? ए प्लस बी. बी खाली गेला म्हणून तुला मायनस आलं का? चौथ्या क्वाड्रंट मध्ये तुझं वाय कॉर्डिनेट निगेटिव्ह नसेल का? हुसेन रूल प्रूव्ह करायचा असेल तर कसं प्रूव्ह करणार? डोकं लावा. टू डायमेन्शन मध्ये एक ट्रायंगल घेतो, ट्रायंगल ए म्हणतो, हे बी म्हणतो, हे सी म्हणतो. सी चे कोऑर्डिनेट्स बी कॉमा झिरो म्हणू का? देवदत्त अनम्यूट कर. सी चे कोऑर्डिनेट्स काय म्हणू? बी कॉमा झिरो. बी चे कोऑर्डिनेट्स हा हे जे आहे सी आहे का रे? हम्म. आणि हा अँगल ए आहे का? सो बी चे कोऑर्डिनेट्स काय? सी कॉस ए, सी साइन ए, झिरो. बरोबर का? हा आर कॉस थिटा, आर साइन थिटा. हा सेंट्रल हा. अँगल ए आणि डिस्टन्स बिटवीन द पॉइंट अँड द ओरिजिन सी. तो सी कॉस ए, सी साइन ए, बी चे कोऑर्डिनेट झाले का रे? हो. ए बी बार सांग मला. हे तर ओरिजिनच आहे. सी कॉस ए आय बार, सी सी साइन ए साइन ए बार, ए बार झिरो के बार. झिरो के बार ए सी बार सांग. बी आय बार, बी बार प्लस झिरो झिरो जे जे बार बार. प्लस झिरो के बार. ए बी बार डॉट ए सी बार इक्वल टू प्रोडक्ट ऑफ द मॅग्नेट्यूड हम्म. इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम. कॉस ऑफ अँगल बिटवीन देम म्हणजे कॉस ए होईल करे. हम्म. मग डॉट प्रोडक्ट सांग. ए बी डॉट ए सी. सी बी सी कॉस ए बी सी कॉस ए प्लस झिरो झिरो सी सी इक्वल टू मॅग्नेट्यूड ए बी किती? सी स्क्वेअर. नाही एकच मिनिट. त्याला इथं एकच मिनिट. आपण ए बी डॉट ए सी नको घ्यायला. मॅग्नेट्यूड बी सी सांग मला. अंडर रूट सी स्क्वेअर कॉस स्क्वेअर आहे बी मायनस मायनस बी. सी कॉस एचा स्क्वेअर प्लस असं होईल का? हा
मग ट्रायंगल वापरता येतं का बघा. ट्रायंगल वापरून स्क्वेअर करताय का बघा. AC बार BC बार इक्वल टू AB बार, BC बार इक्वल टू AB बार मायनस AC बार म्हणा आणि स्क्वेअर करून बघा. कारण AB आणि AC मधला अँगल पण माहित आहे तुम्हाला. सो BC बारचा स्क्वेअर आपल्याला माहित आहे, ते सगळं इथं भरा. ठीक आहे, ट्रायंगलला वापरून स्क्वेअर करा बघू. होते का प्रूफ मला सांगा. कॉस ए इक्वल टू प्रूफ होते का पटकन. ट्रायंगल येते का रे. हो. त्यांनी ट्रायंगल लॉने केले का कसं केले बघूया. ठीक आहे, ट्रायंगल लॉनच केलंय. ट्रायंगल लॉने स्क्वेअर करून केलंय. ट्रायंगल लॉच वापरलाय हा. ट्रायंगल लॉच. ठीक आहे, यातले राहिलेले प्रूफ्स एकदा बघून व्हेरीफाय करताय का. हे काय प्रश्न परीक्षेला तर येणार नाही. मग ते थेरी म्हणून एकदा 27वा ट्राय करा, 28वा करा. प्रोजेक्शन रूल पण प्रूव्ह करा. सेमी सर्कल मधला अँगल प्रूव्ह करा. मग घ्या चला. 26 पासन 27, 28, 29, 30 टेट्राहेड्रॉनचे अपोजिट एजेस परपेंडिक्युलर प्रॉपर्टी दिले का मी काल. आणि हे सगळे प्रूफ एकदा करून आहे ना, त्याची प्रॉपर्टी म्हणून तुम्ही तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्या जे प्रूफ आहेत ते. थर्टी वन एक होमवर्क साठी ट्राय करा. 27 ते 31 एकच क्वेश्चन आहे 31st. आले का लक्षात. आणि ते प्रूफ एकदा प्रॉपर्टी लिहून टाका फक्त. ठीक आहे.
प्रूव्ह करून त्याचं प्रॉपर्टी लिहून टाका. क्रॉस प्रोडक्टची थिअरी समोर घ्या. काय काय 3 गोष्टी शिकवल्यात क्रॉस प्रोडक्ट मध्ये मला सांगा. काय काय 3 गोष्टी शिकवल्यात क्रॉस प्रोडक्ट मध्ये. कॅल्क्युलेशन कसं करणार. डिटर्मिनंट मध्ये आय जे के 2 ओळी आहे. वेक्टरचं जॉग्राफिकली इम्पॉर्टन्स काय आहे. परपेंडिक्युलर असतो दोघांना आणि त्याची मॅग्निट्यूड किती असते. एरिया ऑफ पॅलग्राम. आणि डेफिनेशन काय. दोघांची मॅग्निट्यूड इंटू साइन थिटा इंटू एन कॅप. ही डेफिनेशन. बघा थिअरी एकदा रिवाइज करा ती. हा क्वेश्चन सॉल्व्ह करा. चला मोमेंट कसं काढताय तुम्ही. अबाउट पॉइंट ऑफ द फोर्स ऍक्टिंग ऍट. हा फोर्स आहे. कुठल्या पॉइंटला ऍक्ट होतो या पॉइंटला. आणि अबाउट पॉइंट हा. कसं करणार आपण. पी ए बार क्रॉस एफ बार. करा चला पटकन. मोमेंट कॅल्क्युलेट करा. एक क्वेश्चन होऊ दे कॅल्क्युलेशन डिटर्मिनंट मध्ये आय जे के आणि करा. पटपट वाचा चला आता. प्रणव वाच. if magnitude a bar into b bar ए बार find क्रॉस the बी बारची मॅग्निट्यूड magnitude काढता a येईल का. bar into a bar cross. हो क्रॉस प्रोडक्ट घेऊन त्याची काय काढायची. मॅग्निट्यूड ना. magnitude. पुढचं वाच. हो find the unit vector perpendicular to the plane determined by points 1 minus 1 2 पॉइंट 2 वाच 0 रे minus प्रणव. 1 0 पॉइंट 2 घेऊन काय 1. करायचं सांग. 3 पॉइंट दिलेत. ए बी सी. काय पाहिजे हा तुला. असा वेक्टर पाहिजे
जो त्या प्लेनला काय आहे जो परपेंडिक्युलर. आणि मग त्यातलं दोन युनिट वेक्टर काढायचं. बनवायचे, त्यांचा क्रॉस यात प्रोडक्ट 2 वेक्टर बनवायचे आणि यांचं काय घ्यायचं आणि क्रॉस प्रोडक्ट आणि आलेल्याचा युनिट वेक्टर. आलेल्याचं युनिट वेक्टर. वाच इथं ए आणि बी दिलेत जे वेक्टर्स बी दोघांची मॅग्निट्यूड दिले का? हा काय सर, आवाज कट झाला. दोघांचे मॅग्निट्यूड दिलेत का? हो. मॅग्निट्यूड ए क्रॉस बी पण दिलाय का? ए क्रॉस बीचं युनिट वेक्टर म्हणले बघ. हा. काय आहे डेफिनेशन? आहे मॅग्निट्यूड ए बार इंटू मॅग्निट्यूड बी बार साईनचा. साइन थिटा काढता येईल का यातनं आपल्याला? हो. किती डिग्री होईल? 55. चल प्रणव एक्सपांड करेला. शो दॅट म्हणले लेफ्ट साइड सांग मला. ए क्रॉस ए एस ए स्वतः बरोबर क्रॉस क्रॉस ए म्हणजे 0. 0. पॅरल वेक्टरचं क्रॉस प्रोडक्ट 0 पुढे. हा. ए क्रॉस ए बी क्रॉस बी मायनस बी क्रॉस ए मायनस बी क्रॉस ए प्लस प्लस 0. मायनस बी क्रॉस ए म्हणजे प्लस ए क्रॉस बी ना? हो. ए क्रॉस बी प्लस ए क्रॉस बी किती? 2 ए क्रॉस बी. मॅग्निट्यूड ए किती दिला तुला? 2 मॅग्निट्यूड ऑफ ए क्रॉस आयचा स्क्वेअर. पहिला तर मला सांग मॅग्निट्यूड ए क्रॉस काय म्हणजे काय असणार? मॅग्निट्यूड ए इंटू मॅग्निट्यूड आय इंटू साइन ऑफ अँगल बिटवीन मॅग्निट्यूड देम आय ना? इंटू साइन ऑफ. हा. आता ए बारचं एक्स बरोबरचा अँगल अल्फा म्हणू का? हो. त्यांचा स्क्वेअर ना? हा. मग किती झालं मला सांगे? 4 साइन स्क्वेअर अल्फा झालं का? हो. कारण मॅग्निट्यूड आय किती 1 ना? मॅग्निट्यूड ए किती 2. 2 4 साइन स्क्वेअर अल्फा. साइन सिमिलरली काय अल्फा. होईल? 4 साइन स्क्वेअर बीटा 4 हा 4 कॉस स्क्वेअर साइन स्क्वेअर काम घ्या मग. साइन 4 स्क्वेअर अल्फा प्लस कॉमन साइन स्क्वेअर अल्फा प्लस 2 8. वाच. ए बार दिलाय का? हो. ए डॉट बी दिलाय का? त्यांचा डॉट प्रोडक्ट पण दिलाय. हो. क्रॉस पण दिलाय. फाइंड काय? क्रॉस प्रोडक्ट दिलाय. वेळ न घालवता काय करायचं? बी बार इक्वल टू बी बार एक्स प्लस वाय जे झेड के. किती कंडिशन पाहिजे तुला? 3 पाहिजेत ना? हो. एक कंडिशन तुला ए डॉट बी मधनं मिळेल का? हो. आणि दुसऱ्या दोन्ही कंडिशन तुला क्रॉस प्रोडक्ट घेऊन एकदा जे बारचं कोएफिशियंट कम्पेअर केल्यावर मिळेल आणि के बारचं कोएफिशियंट कम्पेअर केल्यावर मिळेल का? क्रॉस मधनं हो. कसं कम्पेअर करताना जे बार अँड के बारचे कोएफिशियंट. ए बार. समजते का सगळ्यांना? दमून फास्ट घेतोय. सोपे सोपे प्रश्न आहेत. मागं केलेत आपण हे. वाच प्रणव. ए बार नॉट इक्वल टू 0 दिलाय जी आणि वेक्टर्स आहेत मॅग्निट्यूड ए तिघांची बार इज इक्वल टू मॅग्निट्यूड ए मॅग्निट्यूड आणि सी ची सी बार मॅग्निट्यूड 1 इक्वल बी ची टू मॅग्निट्यूड 4. हा 4. बी बार इंटू सी बारच्या क्रॉस प्रोडक्टचं मॅग्निट्यूड रूट अंडर 15 यातलं बी आणि सी मधला अँगल सांगशील का आणि बी यातनं? बार मायनस 2 सी बार. नाही यातनं बी ची मॅग्निट्यूड बी क्रॉस सी म्हणजे काय? मॅग्निट्यूड बी मॅग्निट्यूड सी आणि साइन ऑफ अँगल बिटवीन बी अँड सी इक्वल टू किती? इंटू रूट 15. मॅग्निट्यूड बी किती तुझं 4 आहे. मॅग्निट्यूड सी 1 हा. आहे. तर साइन ऑफ अँगल बिटवीन बी अँड सी किती आलं? 1 15 अपॉन रूट अंडर 15 अपॉन 4. पुढचं इक्वेशन वाच. बी बार मायनस 2 सी बार इक्वल टू किती?
लॅम लॅमडा लॅमडा अल्फा बार आहे बरोबर. ना. स्क्वेअर कर बघू दोन्हीकडे. स्क्वेअर करून लॅमडा काढून हा दाखव मला सर. बी +-4. हा +-4. सगळ्यांचं आलंय का बघा +-4. आलंय का सगळ्यांचं +-4? काय केलं, ह्यातनं साईन थिटा मिळाला, साईन वरनं कॉस मिळाला, आणि इथं मी या इक्वेशनला स्क्वेअर का केलं या इक्वेशनला? पण डावीकडे बी आणि सी आहे, सो स्क्वेअर करताना मला बी डॉट सी मिळणार आहे, आणि त्यांच्यातला अँगल मला ऑलरेडी माहित आहे. सो बी डॉट सी म्हणजे मॅग्नेट्यूड बी मॅग्नेट्यूड सी इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम. इथं माझं साईन ऑफ अँगल बिटवीन देम आहे, त्याच्यावरनं कॉस ऑफ अँगल बिटवीन देम काढला, यात टाकला, लॅमडा स्क्वेअर मिळालं. आलं का लक्षात सगळ्यांना? स्क्वेअरिंग, इकडचं तिकडं अँगल्स फाइंड करणे, कॉसवरनं साईन काढणे, एवढंच काम आहे तुम्हाला इथं. किती क्वेश्चन आहे टोटल आता? क्रॉस डी प्लस डी इक्वल टू सी क्रॉस डी. कुठपर्यंत आले आपलं? 39 झालं.
ठीक आहे. मला वाटतं आपण इथपर्यंत करूया पहिला. हे मी सगळे क्वेश्चन्स घेतो 39च्या पुढचे. या या चॅप्टर मध्ये एकूण किती एक्सरसाइज आहेत? चेक करा रे किती आहेत. किती एक्सरसाइज चेक करा एकदा. ठीक आहे. 39th क्वेश्चन पर्यंत तुम्ही हे करा. हा लेक्चर आजचा अपलोड करतो मी. 40 पासून आपण नंतर पुढे करू. प्रणव चेक कर एकदा किती एक्सरसाइज ड्रॉ क्रॉसची एक एक्सरसाइज असावी. त्यानंतर अजून काय ट्रिपल प्रोडक्ट पण यातच आहे का चेक कर एकदा. ठीक आहे. सर इथपर्यंत हे करताय? पीडीएफ कम्प्लीट नाही जेवढी नाही आहे का? complete केली. ठीक आहे, असू दे, बघूया. ठीक आहे, एवढं सगळं करा. आजचं पहिलं काही पार्ट चांगली आपल्या मुलांचं मिस झालंय, तुम्ही ते अपलोड करतो बघा सगळं व्यवस्थित. ठीक आहे, पुढचं आपण करूया. हा चॅप्टर झाला की पुढचा चॅप्टर काय पूर्ण करायचा नाही आपल्याला, फक्त लाईनच करायचंय. तो ते 1-2 लेक्चरचाच प्रश्न आहे. पण हा चॅप्टर थोडा व्यवस्थित करायचा. सगळे इलस्ट्रेशन आतापर्यंतचे व्यवस्थित बघा. आतापर्यंत जेवढे इलस्ट्रेशन होते सगळे एक्सरसाइजेस नीट सॉल्व्ह करा, प्रॅक्टिस प्रॉपर करा. मला डाऊट्स व्हॉट्सअपला पाठवा. तिथं समजा सर पेपर्स मधले घेत असतील डाऊट्स, तर मला तुम्ही व्हॉट्सअपवरची पाठवा. मी व्हॉट्सअपवर देईन तुम्हाला पटकन. वेक्टरला काय फारसं एक्सप्लेनेशन नाही आहे डाऊट्सला. तेवढंच तुम्हाला छोटीशी हिंट दिली, तुम्ही पटकन सॉल्व्ह करा. सो वेळ लागणार नाही. 48 क्वेश्चन 39 पर्यंत आपण आता केले. इथपर्यंत सगळं परफेक्टली करून मला तुम्ही आतापर्यंत जेवढे एक्सरसाइज जेवढे इलस्ट्रेशन आहेत, पुढचे 2 दिवस काय आता लेक्चर नसणार आहे माझं, उद्या आणि परवा. जो वेळ आहे पूर्णपणे तुम्ही युटिलाइज करा. कॅल्क्युलस एक पेपर असेल आणि जेवढं शिकवलंय वेक्टर्स तिथपर्यंत एक पेपर काढायचा प्रयत्न करतोय मी. तो काढलेला नाहीये मी अजून, पण तो काढावा लागणार आहे कारण पूर्ण कम्प्लीट झालेला नाही अजून काय. लाईन प्लेनचे क्वेश्चन मिक्स होत आहेत त्यात. सो जरा वेगळा पेपर जनरेट करावा लागेल मला, ते मी करेन. पण तुम्ही एवढं सगळं परफेक्टली पहिला करा. ठीक आहे, एक तर चांगला पेपर काढून. हा, वेक्टरच्या कोणकोणते टॉपिक असतील म्हणजे जेवढं आत्ता आत्ता आतापर्यंत जेवढं झाले आतापर्यंत मी स्वतः पेपर बनवणार आहे. क्वेश्चन चांगले टाकणार आहे क्रॉस त्यात. प्रोडक्ट पर्यंत की डॉट हो, प्रोडक्ट पर्यंत? नाही नाही, क्रॉस क्रॉस क्रॉस. ट्रिपल प्रोडक्ट नसेल ते कुठला? वेक्टरच असणार आहे पण काय म्हणतो? हा, आवाज कट होतोय. काय बोलला? म्हणजे उद्या वेक्टरचाच पेपर आहे ना. वेक्टर आहे काय? कॅल्क्युलस आधी देणार आहे. वेक्टर कॅल्क्युलस नंतर देणार आहे ना. वेक्टर आधी देणार आहे. हा, हा, मग वेक्टर द्या की उद्या. चालेल. उद्या वेक्टर द्या, बनवतो मी आज पेपर आणि मग कॅल्क्युलस द्या.
ठीक आहे, पण इथपर्यंत सगळं करा. का उद्या कॅल्क्युलस देऊन परवा वेक्टर देणार आहे? अभ्यास करणार आहे वेक्टरचा व्यवस्थित अजून? कॅल्क्युलस तर तुम्ही आता ऑन द स्पॉट द्यायचा, त्याचं काय बघत बघत बसायचं नाही. मागच्या दोन पेपरचा अनालिसिस फक्त करा कॅल्क्युलसचा. वेक्टरचा अभ्यास करा. मला वाटतं वेक्टर चांगल्या पद्धतीने अभ्यास करून मंगळवारी दुपारच्या वेळेला सगळा अभ्यास संपवून तुम्ही तो द्या. काय करताय? पार्थ बोल. जाईल मग तसं सर. ठीक आहे, चांगला अभ्यास करा वेक्टरचा सगळा आणि मग द्या. सगळं सगळं नीट बघा आतापर्यंत. सगळे डाऊट्स मला पाठवा. इलस्ट्रेशन मधले पण डाऊट्स असतील कुठले तर मला पाठवा व्हॉट्सअपला. फोन करा डायरेक्टली पाठवून मला. मी बघून लगेच फोनवर तुम्हाला सांगेन. त्याला काय ऑनलाईन सेशन घ्यायला पाहिजे असं नाही. एवढी तेवढीशी हिंट दिली तुम्हाला लक्षात येईल. कोणाचा डॉट घ्यायचा आहे, कोणाचा क्रॉस घ्यायचा आहे, एवढंच विषय आहे त्यात. काय स्क्वेअर करायचं का काय करायचं आहे. मोजके ऑपरेशन आहेत, फोनवर पण पटकन डाऊट सोडवता येतील. अभ्यास पूर्ण करा. ठीक आहे, चला एवढा पेपर मी बनवतो तुमचा. एवढ्यावर पहिला द्या वेक्टरचं मंगळवारी, आणि सोमवारी कॅल्क्युलस देऊन टाका. ऑन द स्पॉट द्या. कॅल्क्युलसला फक्त पेपरचे अनालिसिस करा मागची दोन्ही, आणि पेपर ऑन द स्पॉट द्या. पण पूर्ण वेळ आता वेक्टर्सला द्या, कारण हे संपत आले आता. क्रॉस प्रोडक्ट संपला की एक स्केलर ट्रिपल प्रोडक्टचं पॉईंट आहे, आणि त्यानंतर लाईन आहे. या दोन छोट्या कन्सेप्ट आहेत, ते झालं की झालं, सेक्शन संपतो आपला सगळा. तर त्यानंतर तुमचं वेक्टर सेक्शन संपला की तुमचं वेक्टरचे पण पेपर तयार होतील. ते पण तुमचे 4-5 पेपर काढून ठेवेन मी, ते पण तुम्ही द्यायचे. ठीक आहे, चला भेटू आपण बुधवारी भेटू.